कविता हा एकूणच साहित्य प्रकारातला, वाङ्मय प्रकारातला अतिशय महत्त्वाचा भाग. इतर वाङ्मय प्रकारावर किती प्रेम असलं तरी माझ्यासारख्याच आणि कित्येक मंडळींचं कवितेवर अधिक प्रेम असणार आहे. कविता एक वेळा, दोन वेळा, 5 वेळा, 10 वेळा, किती वेळा जरी ऐकली तरी चांगली कविता ही मनाला भावते. चांगली कविता मनात घट्ट राहते आणि चांगलं गाणं, कविता ही कित्येक काळ कधी सुखाला कधी दुःखाला मनाला साथ देते. मी 1960च्या जवळपास कविता लिहिली. पहिल्यांदा कविता 1960च्या जवळपास लिहायला सुरुवात केली. त्याच्यानंतर आजपर्यंत मी फार कमी अशा पद्धतीनं वर्षातून 5-10 अशा कविता लिहित असतो. 100-150 कविता झाल्या. 100-150 कविता आणि 2-3 कवितेची पुस्तकं ही फारशी मोठी गोष्ट नाही. तुकारामापासून, एकनाथांच्यापासून केशवसूत, बालकवी मर्ढेकर आणि थेट आजपर्यंतच्या कवितेच्या हिशोबात जर पाहिला तरी अत्यंत सामान्य गोष्ट आहे, याची मला जाणीव आहे. कवितेच्या संबंधात, स्वतःच्या कवितेच्या संबंधात, समकालीन कवितेच्या संबंधात बोललं पाहिजे आणि हे बोलणं अतिशय स्वतः कवीला अवघड असतं, याची मला जाणीव आहे. तरीही त्या संबंधातल्या माझ्या ज्या कल्पना आहेत, मला जे जाणवलं, मला जे वाटतं ते मी मांडणार आहे, सांगणार आहे, अगदी सहजतेने सांगणार आहे. ते बरोबर असेलच असं माझं मत नाही, पण जे मला वाटलं ते मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. 1960च्या सुमाराला मी कविता लिहायला सुरुवात केली. 1960 हे वर्ष मराठी कवितेच्या दृष्टीने, मराठी साहित्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं वर्ष आहे असं मी मानतो. तुकाराम, एकनाथ, तुकारामाच्या विशेषतः विराण्या आणि अनुरेणू या थुकडा तुका आकाशा एवढा इथपासून तर एकनाथी भारुडांची परंपरा, खेड्यातली स्त्रीगीतं आणि त्याच्यानंतरचा मोरोपंतांची आर्य आणि कित्येक गोष्टी, याच्यामुळे मी जसा प्रभावित झालो होतो. परंतु केशवसुतांची कविता, बालकवींची निसर्ग कविता आणि खरं म्हणजे की तुझे लागू दे गा नख माझ्या नरडीला वगैरे सारखे, किंवा भंगू दे काठिण्य माझे दे धरू सर्वासपोटी भावनेला येऊ दे का शास्त्र काट्याची कसोटी, यासारखे लिहिणारे आजचे नव्या कवितेचे प्रवर्तक मर्ढेकर, इथपर्यंतच्या सगळ्या कवितेवर, पुशी रेग्यांच्या कवितेवर, दिलीप चित्रेच्या कवितेवर, भालचंद्र नेमाडे, ग्रेस यांच्या सगळ्यांच्या कवितेवर मी मनापासून प्रेम केलं. प्रेम केलं ते कवितेच्या पोटी आणि या सबंध कविता, हजारो कविता, कविता संग्रह आणि कवी पाठ झाले. वेड्यासारखं, भणंगासारखं आणि मस्तीमध्ये हे गाणं, ही कविता हे डोक्यात होती आणि हे डोक्यात असणं अतिशय जरुरी आहे. हा मॅडनेस, हे पागलपण हे कवितेत असतं, कवीजवळ असतं आणि ते असणं जरुरी असं माझ्यापुरतं मला वाटतं. त्यावेळेला कोणी आपल्याला मूर्ख ठरवलं असेल, वेडा ठरवलं असेल, फाटका ठरवलं असेल, काय असेल नसेल, परंतु याच्या पलीकडे कवी असतो असावा. मी माझ्या एका खेड्यात राहतो, 1000-1200 वस्तीच्या गावात राहतो. हे सांगणं कवितेच्या संबंधात जरुरी नाही. तरीसुद्धा मी अगोदर सांगितलं की कवितेवर आणि नेमक्या कवितेवर बोलणं कठीण आहे, माझा तो अधिकार नाही. बोलणारी मंडळी बोलणार आहे, पण तरी पार्श्वभूमी आणि बाकीच्या गोष्टी थोड्याशा बोलल्या पाहिजे म्हणून मी सहज म्हणून सांगतो की जिथे मराठी 4थीपर्यंत शाळा नाही अशा ठिकाणी मी लहानपणी खेड्यात जगलो. भारत, हिंदुस्थान हा खेड्याचा देश आणि अतिशय खेड्यात आजही हैदराबाद वस्तीतलं, जुन्या निजामी वस्तीतलं, खानदेशच्या पायथ्याशी, अजिंठ्याच्या पायथ्याशी असलेलं ते खेडं आणि खेड्यातली शेतजमीन, शेतकरी म्हणून जगणं आणि शेतीवर प्रेम करणं, ह्या गोष्टी परंपरागत आल्या, आपोआप आल्या. ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम जो व्हायचा तो कवितेवर झाला. कवितेतून कधी आपोआप आला, नकळत आला. पण या 2 गोष्टी मला अतिशय बांधील वाटतात की माझं शेतीवरचं प्रेम, त्या मातीवरचं प्रेम, तिथलं निसर्ग, तिथली झाडं झुडपं आणि विशेषतः निसर्गाच्या पेक्षा माझ्या शेतीतली, रानातली झाडं झुडपं, हा रानातल्या कवितेतला आणि त्याच्यानंतरच्या कवितेतला सुद्धा जो निसर्ग आहे तो मला हा विपरीत आहे की निसर्ग असेल, निसर्गाची कविता असेल, बाकीचं असेल, पण त्याच्याही परत रानातलं ते झाड, ते पीक आणि पिकातलं हलणं, डुलणं, झुलणं आणि करपून जाणं, निष्पर्ण होणं आणि त्या दुःखामध्ये त्या झाडांच्या बरोबरीनं त्या माणसाचं, शेतकऱ्याचं आणि त्या शेतकऱ्याचं संबंध आयुष्याचं विस्कटणं सुद्धा हे अभिप्रेत आहे. ही गोष्ट ज्या वेळेला कवितेत आली, कवितेच्या रूपानं आली, त्यावेळेला सबंध मराठी कविता ही मला, ज्या वेळेला तुम्ही उशिरा एखाद्या काळात जन्मलेला असतात त्यावेळेला त्याचा फायदा निश्चित होतो. बालकवींनी बालकवीच्या काळातली कविता लिहिली असेल म्हणून ती कविता, त्याचा निकष आज लावता येत नाही. 1905ची, 1920ची, 1935ची कविता त्या त्या काळची निकष लावून ती मोठी कविता असते. मला
फार मोठं परंपरा, फार मोठं शब्दांचं, लयीचं आणि कवितेचं सामर्थ्य मिळालेलं होतं की जे पचवून आपल्याला कुठेतरी मोठं होता येतं. म्हणून 1960चं वर्ष मी सांगितलं त्या पद्धतीनं अशा दृष्टीनं महत्त्वाचं होतं की दिलीप चित्रे, आरती प्रभू, मर्ढेकरांच्या नंतरची ही पिढी, के. पुरुषोत्तम पाटील आणि कित्येक कवी, आरती प्रभू, ग्रेस, नारायण सुर्वे, ही मंडळी यांच्या पुस्तकांची वर्ष पहा. प्रत्येकाचं पुस्तकाचं वर्ष 59-60 असं आहे. 59-60ला या सगळ्या नव्या कवितेची पुस्तकं आलेली आहेत. आणि ही जी सबंध मराठी कविता आहे ही अत्यंत फुललेली, अत्यंत ताकदीची, शब्दांवर घट्ट पकड असलेली. मर्ढेकर सांगतात त्याप्रमाणे की शब्दांवर हुकूमत असली आणि लयीचा थोडा घाट असला आणि माणूस हा संवेदनाशील असला की चांगली कविता लिहिणं सोपं असतं. मराठी कवितेचं सामर्थ्य 1960ला ज्या वेळेला नव्या कवींनी दिलं त्याच वेळेला अनिल, नागा देशपांडे, बोरकर वगैरे जुन्या पिढीतल्या मंडळींनी रचना, लय आणि घाट आणि शब्द घटनाच संपूर्ण बदलून टाकली आणि सबंध मराठी दुनियेमध्ये नवी कविता आली, ज्याच्यामध्ये शब्दरचनेपासून, अर्थरचनेपासून तर एकूण लयीच्या घाटापर्यंत सबंध बदल झाला. या गोष्टीचा मला फायदा झाला आणि म्हणून 1960च्या नंतर ज्या वेळेला मी कविता लिहिली, लिहायला घेतली, त्यावेळेला कळत नकळत या कवितेचा, तिथल्या शब्दरचनेचा किंवा शब्दाच्या सामर्थ्याचा असा जो चांगला अधिक वाईट अशा दोन्ही गोष्टींचा प्रभाव व्हावा लागतो तो होत असतो. कवीनी स्वतःला कुठे सावरून घ्यायचं, कुठे स्वतःवर प्रेम करायचं आणि कुठे स्वतःवर प्रेम करू नये. आपली चांगली कविता जशी जाणवते तसे आपल्यावर कुणाचा परिणाम आहे ही सुद्धा जाणवायला पाहिजे. बापटांच्या भिजलीवर कुसुमाग्रजांचा परिणाम आणि मंगेश पाडगावकरांच्या धारानृत्यावर कुसुमाग्रज बोरकरांचा परिणाम. एवढ्या मोठ्या कवींना सुद्धा जिप्सीमध्ये आणि कुठेतरी सेतूमध्ये स्वतःची कविता लिहिता आली. परंतु नव्या कवितले दिलीप चित्रे, आरती प्रभू, केचे ही पहिल्या कविता संग्रहातच स्वतःची कविता आणि स्वतःच्या घाटाची कविता आणि त्याचं आयडेंटिफिकेशन होईल अशा पद्धतीची स्वतःची कविता लिहिली. आणि म्हणून मला आनंद या गोष्टीचा होता की हे लिहित असताना इतरांचे ठसे बदलत्या नव्या काळात आमच्यावर नको, आपली स्वतःची कविता पाहिजे. या कवितेचा चांगला परिणाम माझ्यावर झाला. सुरुवातीची जी कविता होती ती शेतीवाडीच्या संबंधात, बाकीच्या गोष्टींच्या संबंधात जेव्हा मी लिहिली, मी सांगितलं त्याप्रमाणे की मी एक शेतकरी माणूस आहे, एक साधारण शेतकरी कुटुंबातला, अडाणी समाजात जन्मलेला, लिहिता वाचता न येणारी घरची दारची माणसं. परंतु ही सबंध गोष्ट कविता म्हणून जगत असताना, जीवनच जिथे कविता म्हणून जगत होतो, या सबंध माणसांमध्ये जो माझा गोतावळा, मर्ढेकरांपासून मी सांगितलं की तुकारामापर्यंत, अनु रेणूया थोकडा तुका आकाशा एवढा, याच्यातली शब्द घटना आज मर्ढेकरांना आणि मला सुद्धा बदलता येत नाही किंवा त्याच्या पुढे जाता येत नाही, ही परिस्थिती आहे. तर एवढ्या कवितेवर प्रेम करणारा मी माणूस आणि म्हणून त्या कवितेचा जो चांगला भाग आहे त्याचा परिणाम माझ्यावर झाला. आणि हा परिणाम घेऊन चालत असताना छोटी कविता, छोटी शब्दकळा आणि जे काही भावकविता असेल, एखादी निसर्ग कविता असेल, एखादं चित्र असेल, जर ते मांडायचं झालं तर कुठल्या पद्धतीनं मांडायचं हे कालाच्या बरोबर हुकूम त्याचा फायदा मला झाला. मी कविता सुरुवातीला लिहिल्या 4 ओळीच्या 2 ओळीच्या कुठल्या तरी कविता होती. एक गोष्ट होती की शेतीवर मी व्यवसाय म्हणून कधी प्रेम केलेलं नाही, माझा उद्योग धंदा म्हणून कधी प्रेम केलं. जीवाभावाचं नातं त्या शेतीशी होतं, त्या मातीशी होतं. आणि हा भारत देश, हिंदुस्थान हा सगळा संस्कृती प्रधान आहे असं ज्या वेळेला म्हणतं. माणसाचं नातं, तिथले ऋणानुबंध हे जर तुम्हाला मान्य आहे, तेच माझे निसर्गाशी, निसर्गातल्या रानाशी, तिथल्या झाडझुडपाशी, मोसंबीशी, केळीशी आणि केळीच्या लगडलेल्या संबंध केळकमळीनीशी होते. म्हणून त्यांच्या संबंधातली सुखदुःख ज्या वेळेला मी मांडली, लिहिली, ज्या वेळेला शेतीने हात दिला आणि संबंध माझं जीवन हे हिरवं झालं, सर्वार्थाने ज्याला हिरवं झालं आपण असं म्हणतो ते झालं, त्यावेळेला मी सुखावलो, बहरलो. ज्या पद्धतीने कविता लिहायची त्या पद्धतीने ते कवितेत ते रूप आलं. आणि ज्या पद्धतीने हीच गोष्ट एखादं पीक करपून गेलं, पावसाळा आलेला नाही वेळेवर, बाकीच्या गोष्टी निघून गेल्या, भादव्याच्या उन्हामध्ये सबंध पीक कोलमडून पडलेलं आहे, पाऊस नाही, पाणी नाही, असं ज्या वेळेला झालं त्यावेळेला ती सबंध कविता मरगळली, सबंध जीवन मरगळलं. तो माणूस, त्याची कविता, त्याचं शेतीबाडी आणि त्या सबंध खेड्याचं दुःख मांडण्याचा प्रयत्न मी कुठेतरी अशा ठिकाणी केलेला आहे. म्हणून या सबंध खेड्यातल्या सुखदुःखाशी, खेड्यातल्या माणसाच्या सुखदुःखाशी, तिथल्या निसर्गाच्या बहरण्याशी, त्याच्या जीवनाच्या प्रत्येक माणसाच्या ऋणानुबंधाशी बहरण्याचा संबंध तिचा आहे. या पद्धतीचं एक माझं खाजगी मत त्या संबंधितलं आहे. ही सबंध कविता ज्या वेळेला अशी समोर येते त्यावेळेला ह्या गोष्टीचा आठव मला होतो, हे सांगणं मला जरुरी वाटतं. आणि म्हणून याचं नातं रानातल्या कविता हा माझा पहिला संग्रह आहे. या रानातल्या कवितेच्या पहिल्याच संग्रहामध्ये हे ऋणानुबंधाचं नातं आणि हे जर घेऊन चाललं ती कविता स्पष्ट व्हायला जरा अधिक मदत होते. निसर्ग आणि तो रानावनातला आणि त्या खेड्यातला निसर्ग हे मला अभिप्रेत आहे असं मी म्हटलं. म्हणून पहिल्यांदाच हे नातं सांगितलेली एक 4 ओळीची कविता रानातल्या कवितांमध्ये की ह्या शेताने लळा लाविला असा असा की, ह्या शेताने लळा लाविला असा असा की, सुखदुःखाला परस्परांशी हसलो रडलो,
आता तर हा जीवच अवघा असा जखडला, मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो. हे नातं, हे ऋणानुबंधाचं नातं, ही बांधिलकी, ही प्रत्येक माणसाला प्रत्येक व्यवसायात ही निष्ठा असणं जरुरी असतं असं मला नंतर वाटायला. त्याच्याशिवाय तुम्ही त्या ज्या ठिकाणी असाल त्याच्यामध्ये गती नाही. आणि जर असलं तर ते अशा पद्धतीने असलं पाहिजे. आणि म्हणून शेतीबाडीत जगत असताना त्या संबंध शेतीबाडीच्या निसर्गाचं, तिथल्या सुखदुःखाचं, शेतीचं वर्णन करत असताना प्रत्येक माझ्या सुरुवातीच्या कवितेला अशीच गोष्ट आली की जी त्याच्याशी बांधील होती. आणि मी म्हणायचो की या पाण्या पावसावर, याच्यावर सगळं प्रत्येकजण परमेश्वराला काही मागत असतं. निसर्गाकडून शेतकऱ्यांनी, अस्सल शेतकऱ्यांनी लँडमॉर्गेजचं कर्ज आणि भूविकासचं आणखी कुठलंही मागितलेलं परवडलेलं नाही असलं तरी ते व्याजासकट दामदुपटीने द्यावं लागलेलं आहे. मला फक्त एवढंच पाहिजे होतं की पाणी पाऊस जर चांगला असला आणि उत्तरापूर्वाचा पाऊस जर चांगला असता, आमच्या शेतकऱ्याला काहीच कसलं कमी नाही असं मानणारा मी. आणि म्हणून जगताना आज मृग नक्षत्र जवळ आलं तर पावसाकडे वेध लागले. सगळ्या अन्नाचा घास सुद्धा मिळणार नाही अशी अवस्था पावसाने होती. म्हणून ह्या मोतीपावळ्याचा पाऊस आला पाहिजे की ज्याच्यामुळे मोतीपावळे शेतात निर्माण होतील, या मातीतून मोतीपावळे निर्माण होतील. हीच भावना तिथल्या गोरगरीब शेतकऱ्यांची, या शेतकीप्रधान देशातल्या माणसाची मी माझ्या परीनं मांडलं. आणि म्हणून या शेतकऱ्याला त्या शेतीवर इतकं निस्सीम प्रेम आहे की तो सांगतो की मी मेलो तर माझा जीव कुठे अडकता कामा नाही. इतर माणसांमध्ये, बायकांमध्ये, घरादारांमध्ये हा असेल, परंतु तो दुय्यम प्रकारात असेल. खरा जीव जर माझा असेल तर माझी हाडं काडं जी काय असतील नसतील तर या शेती माऊलीच्या बंधाऱ्यावर गाड्या. मेल्याच्या नंतर सुद्धा माझं तिच्यावर प्रेम आहे हे मानणारा हा भारतीय शेतकरी. म्हणून कविताचं निर्माण होताना ही सबंध भावना अशी एखादा स्वर एखाद्या गाण्यामध्ये जसा पूर्णपणे कुठे मिळून जातो, त्यावेळेला आपण समजत नाही की कुमार गंधर्वाचे गाणं आहे की शब्द आहे की आलापी आहे. तुम्ही त्यातला एक भाग हलवू शकत नाही. त्या पद्धतीने ती भावना, तो संबंध, भावनेचा जो अंश असेल तो शब्द आणि शब्द घटना याला वेगळं करता येणार. कविता समजावून सांगता येत नाही, कविता असली तरी शिकवून सांगता येत नाही, कवितेचा विस्तार करता येत नाही. अशा पद्धतीची भावना कवितेत आली. आणि ही सबंध कविता, रानातली कविता, रानातल्या सुखदुःखाची कविता आली. एखाद दुसरी कविता त्या संदर्भातली, या संदर्भातले उदाहरणं देताना मी सांगतो की ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे, ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे, आणि ह्या मातीतून चैतन्य गावे. कोणती पुण्ये अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणेला खडून जावे. ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे, आणि माझ्या पापणीला पुरे यावे. ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे, आणि माझ्या पापणीला पुरे यावे. पाहता ऋतुगंध कांती सांडलेली, पाखरांशी खेळ मी मांडून गावे. गुंतलेले प्राण ह्या रानात माझे, गुंतलेले प्राण ह्या रानात माझे, फाटकी ही झोपडी काळीज माझे. गुंतलेले प्राण ह्या रानात माझे, फाटकी ही झोपडी काळीज माझे. मी असा आनंदुनी बेहोश होता, शब्दगंधे तू मला बाहोत. शेवटी माणूस आणि माणसाच्या मर्यादा. किती मित्र म्हणवले तरी मित्र, पत्नी असो, बाकीचे ऋणानुबंधातले सगळे सोयरे सवंगडी असो, ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी परंतु कुणाला जर म्हटलं तर एक 5,000 रुपये द्या तर थोडीशी अडचण निर्माण होते. बाकीच्या गोष्टी ज्या आहेत, तर आमच्या शेतकऱ्यांना आणि संबंध माणसाला त्याचा जो हा व्यवसायाचा भाग असतो, इथूनच या मातीतून मिळणारा त्याच्यावरच तो उभा राहणारा असतो. या सगळ्या सुखदुःखाला पाळणारा, दुःखाचं होरपळ ज्या वेळेला माणसाच्या मनात आणि अंतर्मनात चल घेऊन असतं, व्यक्तिगत सुखदुःख असो की समूहाचं सुखदुःख असो, तुम्ही बघा की त्यावेळेला माझ्यासारख्या माणसाला तरी हे जाणवतं. आणि कित्येक माणसं, रवींद्रनाथ टागोरपासून बाकीच्यांनी सांगितलेलं आहे, ही गोष्ट खरीच आहे, अनुभवांची गोष्ट आहे. खेड्याकडे जा असं जसं म्हटलंय तसं निसर्गाकडे जा असं सुद्धा कलेतल्या माणसाने खूप म्हटलेलं आहे. तिथे तुमच्या याला कुठला तरी तिथली हिरवळ तुमची ओल वेचून घेईल, दुःख वेचून घेईल, ह्या गोष्टी आहे. माझ्यासारखा माणूस तर शेतीचं जीवन म्हणूनच जीवन जगत असतो, तिथे तर त्याचं प्रतिबिंब त्या स्वरूपात त्याच्यात येणार आहे. आणि म्हणून हीच भावना, हीच गोष्ट, हीच कल्पना ज्या वेळेला दुःखाच्या रूपाने येते, मित्र, सवंगडी, बायको, पोरं या सगळ्यांजवळ मांडलं तरी माझं दुःख हरण होत नाही, ही ज्या वेळेला गोष्ट खरी असते. त्यावेळेला सगळे सोयरे मित्र, ज्या वेळेला एखादी परिस्थिती अशी असते की तुम्हाला शाब्दिक सुद्धा ओलावा देऊ शकत नाही, अशा वेळेला 5 तास तुम्ही कुठेही जरी कोणाजवळ गेलात तरी त्याचं समाधान नसतं. परंतु मोसंबीच्या आळ्यात आणि केळीच्या बगीच्यात थोडंसं स्वस्तपणे 2 तास झोपलं म्हणजे तिथे काहीतरी वाटतं. आणि म्हणून असं म्हटलंय, एक कविताच आहे की जन्मापासूनचे दुःख जन्मभर असे, जन्मापासूनचे दुःख जन्मभर असे, जन्मभर राहो मला त्याचे न भारसे. जन्मापासूनचे दुःख जन्मभर असे, जन्मभर राहो मला त्याचे न फारसे. साऱ्यांसाठी झाले उभ्या देहाचे शरण, साऱ्यांसाठी झाले उभ्या देहाचे शरण.
सगळे सोयरेही कधी जातात दुरून, फुले वेचताना सुद्धा ओथंबते मन. तुमचं मोठेपणे लोकांना सहन होत नाही कधी कधी. फुले वेचताना सुद्धा ओथंबते मन, जन्माचेच ओझे पोटी घट्ट लपेटून, डोळे गच्च अंधारून, डोळे गच्च अंधारून, तेव्हा माझे रान, रानातली झाडे मला फुले अंथरून. अशा पद्धतीची ही कविता. तिला तुम्ही भावकविता म्हणा, तिला निसर्ग कविता म्हणा, तिला ग्रामीण कविता म्हणा, तिला कविता म्हणा, एवढंच माझं म्हणणं आहे. त्याच्या पलीकडचं काय म्हणणं आहे. कविता ही शेवटी कविता असते. ती रोमॅन्टिक कविता आहे काय, निसर्गाची कविता आहे काय, बाकीची आहे काय, ही गोष्ट मी मान्य करत नाही. कलेच्या संबंधात, साहित्याच्या संबंधात कलेचे फार मोठे निकष फार मोठ्या थोराट मंडळींनी मांडून ठेवलेले आहे. परंतु कलेचे निकष मी एका माणसाकडून शिकलो. समाजकारणात, राजकारणात सुद्धा मी त्या माणसाला आदर्श मानतो. आणि मी वेळोवेळी म्हटलेलो आहे की त्या माणसाने राजकारणाचा पगडा त्याच्यावर फार मोठा होता म्हणून त्यांचे विचार राजकीय म्हणून हे गेले. त्याचंही फारसं मूल दुर्दैवानं आपल्या देशात झालं नाही. परंतु कलेच्या संबंधातले त्या माणसाचे विचार हे मला प्रभावित करणारे होते. आणि म्हणून मी ललित लेणीसारखा राम मनोहर लोहिया यांचा संग्रह वाचला आणि त्या माणसाने भारावून टाकलं, अक्षरशः मॅड केलं की स्त्री पुरुष, नीती अनिती, चांगलं वाईट आणि या सबंध कल्पनाला तडा देऊन ज्या वेळेला माणूस हा काळाच्या ओघात खूप पुढे असतो. कविता तशी पाहिजे. माझी 10 कविता असतील, 50 असतील, निसर्गाची असेल, त्याची असेल, परंतु कुठेतरी त्याला कलेचं म्हणून जे रूप असतं तेवढं फक्त पाहिजे. ती कला पाहिजे. कला म्हणून जिवंत असतानाचे निकष लोहियांनी जे मांडले त्यावेळेला मी स्थिमित झालो. म्हणून कलाकृती ही कलाकृती शेवटी असते, कविता ही कविता असते. बाकीच्या गोष्टी ह्या फापट पसार असतो फार तर, असं त्यांना म्हणायचं आहे. तीच गोष्ट मला मान्य आहे. म्हणून मी कविता लिहित गेलो. ही अमुकची कविता आहे काय, टमुकची कविता आहे काय, याची कविता आहे काय, त्या संदर्भातली कविता आहे, हा भाग नंतर येतो. जाणीवपूर्वक कधी लिहावंही लागतं, नाही असं नाही. परंतु कवितेच्या संबंधात या पद्धतीने मी लिहित गेलो. शेती आणि शेतीवाडीतले सुखदुःख हा महत्त्वाचा भाग होता. ह्या आज कित्येक विद्यापीठांना कविता असणं, काव्यवाचनाला जाणं, मित्रमंडळीमध्ये कविता वाचणं, हे करत असताना कित्येक प्रश्न समोर आले, प्रश्न विचारले जातात, कधीकधी चर्चा होते. आणि मलाही वाटतं म्हणून सांगतो. बोरकरांनी परवा पुण्याला सांगितलं की बालकवींच्या नंतर महानोरांनीच निसर्ग कविता लिहिली वगैरे, आणि त्यांनी मुलाखतीत सुद्धा जयवंत दळवीचे असं म्हटलं होतं. हा मुद्दा मी मुद्दाम मोठेपणाचा म्हणून कोट करत नाही, परंतु ज्या वेळेला निसर्ग कविता लिहिली तर निसर्ग कवितेच्या संबंधातली काही मतं मी मांडली. आणि इतक्या वर्षात 1905 ते 1960-70 पर्यंत निसर्ग कवितामध्ये ज्यांनी लिहिली ती दुय्यम दर्जाची ठरली वगैरे, काय असेल नसेल तर त्याच्याबद्दलही मला काही म्हणायचं नाही. जे लयीचे प्रयोग, एखाद्या गीताचे प्रयोग, गीतात्मक कवितेचे प्रयोग झाले त्या संबंधात काही बोललं पाहिजे असं मला वाटतं. माझ्या कवितेच्या संबंधापुरतं माडगुळकर तर माझं गाणं वेगळं आणि कविता वेगळी असं मानत होते. जोगिया माझं वेगळं आणि चैत्रबन वेगळं असं मानत होते. मला मांडण्याचं काही कारण वाटत नाही. जोगिया आणि चैत्रबनची कविता ही मला सारखी वाटते. चांगली लावणी सुद्धा ही हेतूता लिहिलेली ही चांगली कविता असू शकते. त्याच्याबद्दलचं फारसं बोलण्याचं कारण नाही. परंतु ज्या वेळेला खेड्यातली कविता आणि लयीची कविता, मी लयीच्या संबंधात पहिल्यांदा बोलतो. गाणं आणि लय, मर्ढेकरांनी म्हटलं त्याचप्रमाणे की शब्दांवर हुकूमत असली आणि बाकीच्या गोष्टी असल्या. लहानपणी एक गोष्ट मला होती की लहानपणी वाचलेली कुणाचीही कविता ज्या वेळेला पाठ झाली त्यावेळेला कितीतरी वेळेला ती कविता मी म्हणत असे, आजही म्हणतो. ज्याची कविता भावली ती कविता पाठ होते, आपोआप पाठ होते. आणि ही कविता पाठ झाल्याच्या नंतर लहानपणी तर अशा एक नाही, दोन नाही, हजारो कवी ज्या वेळेला पाठ होते त्यावेळेला मोरेवरंते आर्यापासून तर बाकीचं सगळं पाठ होत असतात. त्या लयीचा, त्या रिदम्सचा, बाकीच्या गोष्टींचा आपोआप कळत नकळत सराव होतो. अंधारात ज्या वेळेला आपण एखाद्या जिन्यावरून किंवा घरात एखाद्या ठिकाणी आगपेटीने एखादं काही लावायचं असेल, कंदील लावणं असेल, तर आपोआप सराईतपणाने आपल्या घरात आपण जातो. हा सराईतपणाचा भाग असतो. तसा कवितेच्या शब्दाचा आणि त्या लयीचा घाट जो आहे तो सराईत झालेला असतो. त्याची ओळख आपल्याला झालेली असते खूप वेळाला वाचून सराईतपणाने. आणि म्हणून तिथे चुकत नाही. जाणीवपूर्वक ज्याला याची सवय झालेली आहे आणि बाकीच्या गोष्टी जर थोड्याशा अवधानाने पाळल्या तर मला असं वाटतं की चूक होणार नाही. तरीही या संबंधात गल ठोकळ, गिरीश, यशवंत या मंडळींनी जी गीतप्रधान कविता लिहिली आणि खेड्याची कविता लिहिली, मी खेड्याचा संबंध याच्यासाठी म्हणतो की खेड्यातल्या संबंधातली कविता मी जास्त लिहिली, शेतीवाडीच्या संबंधातली कविता जास्त लिहिली. निसर्गाची असेल परंतु त्याचा संबंध खेड्याशी, खेड्यातल्या माणसाशी, तिथल्या गाडग्या मडक्याच्या संसारापासून तर तिथल्या बहरण्याशी, असा सगळा काही आहे. म्हणून मी मुद्दाम उल्लेख करतो. परंतु ह्या सगळ्या मंडळींनी एखादी गोष्ट ज्या वेळेला 10 ओळीत सांगता येते ती गोष्ट 25-30 ओळीत वर्णन करत करत सांगितली. हा त्या काळाचा प्रभाव होता. त्यांना दोष देणं रविकिरण मंडळातल्या माणसांना आणि बाकीच्यांना हे माझं काम नाही.
किंवा माझं कर्तव्य नाही, परंतु त्या काळाचा तो प्रभाव होता. गोष्ट रंजनात्मक पद्धतीने एखादी सांगणं किंवा बिगी बिगी चाल मैत्रिणी घेऊन भाकर कांदा वगैरे सगळं म्हणणं. तर मैत्रिणीच्या बरोबर कुठे भाकर कांदा घेऊन जाऊन प्रेम करणारी खेड्यात मी तरी पाहिली नाही. तर त्याच्यासाठी म्हणजे कुठेतरी नदी नाल्याला अडथळीच्या वेळेला पाऊस पाणी झालेला अशा वेळेला एकत्र येणं वगैरे मला माहिती आहे, परंतु हे असलं कधी पाहिलं नाही. त्यामुळे प्रेमाची सुद्धा रोमॅन्टिक पोएट्री ही खोटी कविता ज्या वेळेला मराठीत लिहू लागली गेली होती, त्यावेळेला माझ्यासारख्या मनाला, मी जिथे जगत होतो त्यावेळेला असं वाटायचं की ही कविता बरी आहे, हिचा लईचा घाट बरा आहे, पण कविता खोटी आहे. मीठ भाकरमध्ये ठोकळांनी कित्येक चांगल्या कविता लिहिल्या वगैरे सगळ्या गोष्टी बरोबर आहे, परंतु ती फापट पसाऱ्यात जाणारी कविता आहे. थोडक्यात बोला वगैरे सांगण्याचीच गोष्ट कवितेत सुद्धा आली की जे काय मांडायचं ते थोडक्यात मांडा. आणि नवीन चित्रकला वगैरे, त्याच्यानंतर लक्ष्मणचे सगळे आर्ट वगैरे जे आपण पाहतो, सगळी सटायरिकल सगळं चित्रवित्र, या सगळ्या गोष्टींमध्ये कलेत वाढत्या प्रमाणात ते आलं. आणि म्हणून ज्या वेळेला अशी कविता आली त्यावेळेला ह्या सगळ्या मंडळींनी कविता चांगली लिहिली, पण ठोकळेबाजा कविता जी सगळी झाली, निसर्गाची, खेड्यातली याची. याच्यातलं जे गाणं होतं ते गाणं की ज्या वेळेला आपण याचं की झुंजू मंजू झालं, ठोकळांची कविता की झुंजू मंजू झालं सुखदेव वर आला, पहाटेचं वारं बाई झोंबता अंगाला, तुझे ओठ जसे पिकले डाळिंब तुझ्या बिगर मला भरलाय खुळं, तुझे शुभ्र दात जसे पिकले डाळिंबी वगैरे. तर अशी वर्णनं करत करत अशी काय 15, 20, 25 हजार सुद्धा वर्णनं करता येतील. तर असलं काही नसतं. तर प्रेमाच्या याच्यात 10 ओळी लिहिल्या तरी पुरे असतात. तर एवढ्या सगळ्या ओळी लिहिण्याचा खटाटोप त्या काळाचा होता, तो झाला. नंतर याच काळामध्ये समकालीनांमध्ये 1929-30 या दरम्यानमध्ये 3 अशी माणसं होती की जी खेड्यात राहत होती. मला आवडतात भावली. खेड्यात राहत होती, ज्यांनी कविता चांगली लिहिली, युनिक ज्याला कविता म्हणतो ना, जी कवितेची आणि कलेची व्याख्या प्युअर पोएट्री लिहिली, ती खेड्यातली ग्रामीण वगैरे सोडा, परंतु लईचा घाट वेगवेगळा देणारी अशी कविता लिहिली. पक्ष्यांचे थवे ज्या वेळेला उडून जातात त्यावेळेला बघा की 10, 5, 4, 3, 2, 1 असं जातात, किंवा एक वेल धरून तुम्ही नदीच्या काठची पुन्हा सोडा, ती थांबते, परंतु 11, 9, 5, 4, 3, 2, 1 लय तिला शिकवलेली नाही कोणी, ती जन्मजात आहे, परंतु ती विशिष्ट पायरीने थांबते आणि विशिष्ट घाटाने थांबते. हे जसं लईचं अंतर्गत ज्ञान त्या सबंध निसर्गाला आहे, त्या पक्ष्यांना आहे, तेच कवितेला आलं. आणि एक कवी लोवलेकर नावाचे कवी होते की जे इंदोरकडे एका खेड्यात राहत होते, की हळूहळू येईल श्यामा राणी, घाटावर आणाया पाणी, हरळी दाट मऊ सपाट, हळू झिंपुरी झिम्मा फुगड्या फेरी, अशा नावाची त्यांची कविता आहे. या कवितेचा माझ्यावर जबरदस्त परिणाम होता. आणि या माणसाने अशा कित्येक कविता लिहिल्या. आणि ज्या वेळेला विचाराध्यक्षांनी किंवा बाकीच्यांनी त्याचा उल्लेख केला तर बाकीचे तमाम कवी विचारले की हा लोवलेकर कोण हो, असं विचारायला लागले. तर आता एवढा मोठा कवी आणि एवढी चांगली कविता लिहिली. आता मी तुम्हाला सांगतो की मला सांगताना काहीच वाटत नाही, म्हणून मी या माणसाची लय पकडून माझा स्वतःचा घाट निर्माण करून माझी कविता निर्माण केली. सबंध निसर्गच प्रतिमा रूप घेतला आणि प्रतिमेच्या रूपानं उभा केला. तो सबंध निसर्ग उभा करताना लईचा घाट मात्र ज्याचा परिणाम हा लोवलेकर, बीरगुणात आणि नागा देशपांडे यांचा होता. आणि म्हणून तशीच कविता मी तुम्हाला सांगतो की जाळीवरती वाळत लुगडे उगा हसे जरतारी काठ, नभात झिम्मड निळी जांभळी, झाडातून निथळत बरसात, झुळझुळ लाट अवघड काठ, अवघडलेले आडोशाला विवस्त्र शिल्पित हळदी झाड, निरखित आपुले रूप बनात मनात भलते भरकटताना, उभे पेटले झाड उन्हात, झाडातून निथळत बरसात. ही झाडाची कविता एका सबंध स्त्रीदेहाचं रूप वर्णन करणारी कविता. आणि म्हणूनच कदाचित कोणी म्हटलं असेल तर निसर्गाची ही कविता. मला म्हणायचं नाही, लईपुरतं बोलायचं झालं तर लोवलेकर सारख्या कुठल्या तरी एक संग्रह असलेल्या अडाणी खेड्यातल्या माणसाची लय पकडून मी ते शिकलो. आणि हे शिकावं लागतं. खूप वेळाला तुम्ही ज्या वेळेला शिकाल त्यावेळेला कुठेतरी काही पदरात पडेल. ही गोष्ट मी 1000 वेळा सांगतो की माझा नागा देशपांडे हा वीक पॉईंट आहे. नागा देशपांडेनी 1929ला मॉरिसला असताना इकडे तिकडे असताना केवळ शब्दांची पुनरावृत्ती, मी परवा जसं सांगितलं असो त्याला की तसं की आला झोका आला तो गेला झोका गेला तो सासर आले जी, आल्या झोका आला तो माहेर आले जी, आखाजीचा मुलाचा सन देखाजी, फांदीवर बांधला छान झोकाजी. शब्द साधे, बांधणी साधी, परंतु लईची ताकद एवढी आहे की सर्वसामान्य माणूस, मुंबई पुण्यातला माणूस आणि खेड्यातला माणूस आणि तो झोका आणि त्याची डहाळी सुद्धा हल्ली पाहिजे. हे ज्या वेळेला होतं आणि हे ज्या वेळेला सामर्थ्य कवितेत येतं त्यावेळेला ती कला, ते साहित्य कुठले असो, की गुडघाभर पाण्यात दिवाणे दोन फरारी ग, नदी किनारी ग.
तोच पॅटर्न आहे बहिणाबाईंचा, तोच पॅटर्न नागा देशपांडेचा. हीच कविता घेऊन ज्या वेळेला मी कविता लिहिली, काहीही नव्हतं, ह्या मंडळींना पचवणं आणि पचवून स्वतःचं काहीतरी निर्माण करणं ही महत्त्वाची गोष्ट असते. ज्या वेळेला हे गंमत अशी असते की साधारण कवी पचवणे सोपे असतात, त्याची प्रतिकृती करणं सोपं असतं, पण असे मोठे कवी आणि त्यांची लय आणि त्यांची शब्दघटना पचवणं फार कठीण असतं. नवेपणी जाताना जर त्यांच्यासारखीच कविता लिहिली तर त्यावेळेला कवी हा नष्ट होतो. नष्ट होण्याचा धोका मला नागा देशपांडे, लोलेकर आणि बी रघुनाथांच्याकडून होता की दुपारचा एकांत नागडा उघड्या अंधार, दुपारचा एकांत मोकळा उघड्या एकांतात उन्हात बसली नाथ, अशी कविता बी रघुनाथांनी लिहिली. किंवा सय झाली ग सय झाली, रतिनयनातून समागनाची धुंदील धून बहरली ग सय झाली ग सय झाली. अत्यंत शारीरिक कविता जी पुशिरेगेनी नंतर वेगळी लिहिली, दोला आणि बाकीच्या कवितेत. तीच कविता हा परभणी जवळच्या कुठल्या तरी खेड्यात लिहिणारा माणूस म्हणत होता. खेड्यापाड्यातले असतील, बाकीच्या ठिकाणचे असतील, इतरांच्या मानाने, इवन माझ्या मानाने, आमच्या मानाने या मंडळींचे मोठेपण असताना सुद्धा त्यांना मोठेपण मिळाले नाही, हे मराठीतलं दुर्दैव असं मी मानतो. या माणसांची ताकद, यांचं शब्द सामर्थ्य, लईचं सामर्थ्य फार होतं. आणि म्हणून हे घेऊन जाताना विस्तीर्ण नदीचा काठ पसरली दाट फुलांची नक्षी, गर्दीत हरवली वाट कुणी सैराट बावरा पक्षी, पाण्यात एक सावली हले बाहुली थरकते ऊन, ही मालन म्हणते गान चंद्रमाळून बहकते रान, झाडीत फुल बिथरते गंध विकुरते फुलांची नक्षी, गर्दीत हरवली वाट कुणी सन्नाट बावरा पक्षी. हे संबंध घेताना या मंडळींना पचवणं होतं. आणि म्हणून ह्याच मंडळींचं नाग, फार नको वाकू जरी उंच बांधा, फार नको झाकू तुझा गौर खांदा, चित्त मऊ माझे जशी रान काळी, साज तुझा आहे नदी पावसाळी. हे नागांनी लिहिलं. हे शारीर आणि एकूण वर्णन हे आपल्या कवितेत आणि वेगवेगळ्या रूपाने आलं पाहिजे. परंतु नागा देशपांडेंचा तसाच तसा प्रभाव असणं, बी रघुनाथांचा तसाच तसा प्रभाव असणं म्हणजे महानोर म्हणून स्वतंत्र निष्प्रभ होणं किंवा नष्ट होणं अशी गोष्ट होती. यांना पचवून जर स्वतःची काही कविता निर्माण करता आली तर करावी, म्हणून लयीचे प्रयोग मी केले, या पद्धतीने केले. आणि हे करत असताना वेगवेगळ्या पद्धतीच्या लय मी इथे वापरलेल्या आहे. ज्या आता सांगितल्या ह्या तर किरकोळ आहे, कितीतरी गोष्टी वापरल्या की राता झडीचा पाऊस, पाऊस भिजले रान, झाडे झाली मुकी फुलातून गळे हिमान, पिकात केसर गंध सबंध हिसळते काय, दाट दुक्याची छाया झिम्मा खेळून जाय. अशासारख्या कितीतरी कविता आल्या. आणि ह्या कवितेतून लयीची एक मांडणी, जिथे कुठलाही आशय, निसर्गाचं वर्णन किंवा तो भाव हा नष्ट होता कामा नये, जाता कामा नये, हे सगळं मांडलं. आणि हे करत असताना प्रतिमांच्या संबंधात अगोदर एखादी प्रतिमा येते. मी अगोदर सांगितलं की हे झाडाच्या रूपानंच संबंध कविता प्रतिमा होऊन आली. हीच गोष्ट कवितेच्या संबंधात झाली की संपूर्ण कविताच प्रतिमा होऊन आली. मी तर सांगतो की आमच्या शेतामध्ये ज्या वेळेला एखाद्या वराडी ज्वारीचं किंवा खानदेशकडच्या ज्वारीचं एखादं ताटवं तुरीच्या याच्यात उभं असू द्या, आणि भाद्रपदाच्या महिन्यामध्ये तुम्ही ती तुरीचं ताटवं पहा, ती त्याची हिरवी पानं, ती पांढरी शीर, पोटऱ्यात आलेली ती ज्वार, वारा येणं, तिचं हलणं, खालची 2 पानं वर जाणं, वरची 2 पानं वर जाणं, वरची 2 पानं वर जाणं, आणि अजून त्या सबंध वाऱ्याच्या लईमध्ये तिचं हलणं, त्या सबंध ज्वारीचं हलणं, ही हिरवी पानं, पांढरी शीर जरतारी आणि त्या वाऱ्याचं हलणं आणि या सबंध त्या ज्वारीचं हलणं, या हलण्याचं नुसतं चित्र मी मांडलेलं आहे, नुसतं वर्णन केलेलं आहे. कुणी जर त्याला स्त्रीचं वर्णन केलेलं असेल, म्हटलेलं बाकीचं केलेलं असेल, अजून कुणाचं असेल, तर माझं काहीच म्हणणं नाही. परंतु मी करताना सबंध कविता नुसती मांडलेली. आणि मी सांगितलं की एका विशिष्ट शब्दात जर मांडून झालं तर पुढे सांगण्याची गरज नाही. की ज्वार उभार गर्भार हिरव्या पदराला जर, ज्वार उभार गर्भार हिरव्या पदराला जर, निऱ्या चाळताना वारा घुसमटे अंगभर. सबंध पानं हलणं ते करणं आणि पोटऱ्यातल्या याच्यात तिचं गर्भवतीचं रूप, हे सबंध मांडलं. पण मी एका ज्वारीचं वर्णन केलं, याच्या पलीकडे काहीच केलेलं नाही. हीच गोष्ट निसर्गाच्या प्रतिमांच्या संबंध झाली, पाखरांच्या संबंधात झाली, रानातल्या वेगवेगळ्या हालचालींच्या संबंधात झाली, पाण्याच्या दांडातल्या हिरवळीच्या संबंधातल्या सबंध शृंगारप्रधान कवितेत झाली. आणि नंतर लोकांनी जे म्हणायचं ते म्हटलं, त्याच्याबद्दल लोक ठरवतील. परंतु ही गोष्ट जशीच्या तशी मी मांडलेली आहे, एवढंच मला सांगायचं.